लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रामकुंडावरील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर येथे रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी हे मंदिर तब्बल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतलाय। भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये आणि सुरळीत व्यवस्था राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे विधिवत पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। त्यानंतर मंदिरातील गुरव व पुजारी वर्गाच्या हस्ते अभिषेक पूजन आणि महाआरती पार पडणार आहे। पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार असून दिवसभर आणि रात्रभर दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल। भाविकांना सुलभ आणि सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी विशेष प्रवेश निर्गमन व्यवस्था करण्यात आली। पायरीवरून मुख्य दरवाजाने प्रवेश देण्यात येईल, तर दर्शनानंतर उत्तर व दक्षिण दरवाजाने बाहेर पडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी प्रदक्षिणा घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे। दरम्यान वाढत्या गर्दीचा विचार करून VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देखील संस्थाननं घेतलाय। केंद्रीय राज्य स्तरावरून किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शिष्टाचारासंदर्भात प्राप्त होणाऱ्या अधिकृत लेखी पत्रांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे VIP दर्शन बंद राहणार आहे। याबाबत मंदिर संस्थानचे प्रशासक VV पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळते। महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि व्यवस्थेचा संगम घडवून आणण्याचा मंदिर संस्थानचा प्रयत्न आहे। वाढती गर्दी आणि सुरक्षेचा विचार करता प्रशासन आणि संस्थानने केलेले नियोजन कितपत यशस्वी ठरतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरी पुन्हा एकदा हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमून निघणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।